शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 ला। निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। लोणी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून पुतण्याला अटक केल्याने संतप्त झालेले शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला। ही घटना बुधवारी घडली। या प्रकरणी सुधाकर त्रिंबक कह यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महावितरण कंपनी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती करण्यासाठी मुळा धरणावरील 33 केव्ही विद्युत वाहिनीवर शटडाऊन घेणार आहे। त्यामुळे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुळा धरणावरील पाणी उपसा बंद राहणार असल्याने शहरातील टाक्या भरणे शक्य होणार नाही। परिणामी रोटेशन प्रमाणे 1 दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार आहे। शनिवारी दिवसभर मुळा नगर विळद येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने नगर शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही। त्यामुळे शनिवारी बोलेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाइपलाइन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मल नगर, मुकुंद नगर, बुरुडगाव रोड, केडगाव नगर, कल्याण रोड वरील शिवाजीनगर भागाला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही। या भागाला रविवारी रोटेशन प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। तरुण हे देशाची शक्ती असून त्यांना योग्य विचाराने पुढे नेणे आवश्यक आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजोपयोगी खूप मोठे कार्य केले आहे। त्यांच्या या संघर्षमय जीवनाची ओळख नव्या पिढीला होणे आवश्यक आहे। त्यांचे कार्य पुढे नेण्याबाबत देशाचे व तरुणांचे हित आहे। यासाठी विचार भारतीचा अहिल्यादेवींच्या नावाने वक्तृत्व स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे डॉक्टर राहुल पंडित यांनी सांगितले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विचार भारतीच्या वतीने नगरमध्ये खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवारी न्यू आर्ट्स महाविद्यालयात झाली। प्राथमिक फेरीच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर पंडित बोलत होते। एका मद्यपीने दारूच्या नशेत वाहन चालवून एसटी बसला धडक दिली। बस चालक व वाहकाला मारहाण करून तिकीट मशीन व मोबाईल फोडला। मद्यपीने थेट बसवर दगडफेक केली। ही घटना भिंगार शहरात पाथर्डी रस्त्यावर घडली। याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमोल प्रकाश गुंड असे आरोपीचे नाव आहे। या मारहाणीत वाहन चालक दादासाहेब लक्ष्मण जाधव, वाहक गोविंद दादा हरी घुले हे जखमी झाले आहेत। पावसाळ्यात जुने व जीर्ण इमारती कोसळण्याचा मोठा धोका असतो। नगर शहरात 119 जुने इमारती महापालिकेच्या धोकादायक यादीत आहेत। यातील बहुतांशी इमारती जीव धोक्यात घालून अनेक कुटुंबे राहतात। इमारतीचे मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे काही इमारतीचे प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली आहेत, मात्र उर्वरित इमारतींची तपासणी करून ज्या धोकादायक आहेत त्या उतरवून घेण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। मनपाच्या बांधकाम विभागाकडे गेल्या वर्षभरात 307 धोकादायक इमारतीबाबत अर्ज आले आहेत। यातील 116 इमारती उतरवून घेण्यात आल्या आहेत। 119 इमारतींच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। शहर
शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.